क्या बात आहे, फारच छान. दिल्लीच्या न्यायालयानं NSE फोन टॅपिंग प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना जामीन नाकारला आहे. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रशांत, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, आपल्याला माहिती आहे की फोन टॅपिंग प्रकरण हे 2009 ते 2017 या दरम्यान झालं होतं आणि चित्रा रामकृष्णन ज्या NSCच्या तत्कालीन अध्यक्ष होता, आणखी संजय पांडे यांनी NSCच्या काही कर्मचाऱ्यांचा अवैधरित्या फोन टॅपिंग केल्याचं हे प्रकरण. आणि या प्रकरणात सीबीआयनं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानं गुन्हा दाखल केला. 14 जुलैला चित्रा रामकृष्णनला अटक केली, 19 जुलैला संजय पांड्यांना अटक केली. आणि आज ज्यावेळेस त्यांची कोठडी संपल्यानंतर कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात आलं तर त्यावेळेस त्यांच्या कोठडीची आवश्यकता नाही असं सांगून सुद्धा त्यांचा जामीन अर्ज आज विशेष कोर्टानं हा रिजेक्ट केलेला आहे. हा संजय पांडे यांना खूप मोठा दणका मानला जातोय. खरं तर या प्रकरणाची व्याप्ती अजून अधिक वाढू शकते अशा प्रकारचे संकेत यापूर्वीच तपास अधिकाऱ्यांनी दिले होते. तपास यंत्रणांनी कोर्टामध्ये सादर केलेले पुरावे आणखी त्या पुराव्यातनं संजय पांडे यांच्या अडचणीत अधिकाधिक वाढ होऊ शकतात याचे संकेतही दिले होते. आणखी त्यानंतर मात्र जर का तपास पूर्ण झालाय तर खरं तर त्यांना जामीन मिळणं हे अपेक्षित होतं, पण आजही त्यांना जामीन फेटाळला त्यांचा. याचमुळे संजय पांडे यांच्याबद्दलचं कोर्टाचं मत सुद्धा नक्कीच चांगलं नाही हे आपल्याला ध्वनीत नक्कीच करता येईल. बघूया पुन्हा एकदा एका तारखेला पुनर्विलोकन याचिका जर का दाखल केली जामिनासाठी तर काय होतं ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण आज तरी संजय पांडे यांना कोर्टानं दिलासा दिला नाही हे निश्चित. मिलिंद. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.